सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकच लीळा पाहणार आहोत, ज्या लीळेमध्ये स्वामींनी चारही युगाचे धर्म सांगितलेले आहेत। चारही युगामध्ये कोणते कोणते धर्म आहेत, कोणते अधर्म आहेत आणि अशी कोणती क्रिया आहे किंवा असं कोणतं कर्म आहे जे चौयुगामध्येच अधर्म सांगितलेलं आहे, हेही आपण आज सर्व सविस्तर पाहणार आहोत। धर्माचं आचरण केल्याने कशाची प्राप्ती होते, अधर्माचं आचरण केल्याने कशाची प्राप्ती होते, हे धर्म म्हणजे युगाचे धर्म आहेत। प्रत्येक युगामध्ये वेगळे वेगळे धर्म आहेत। तर कोण्या युगीचा कोणता धर्म आहे आणि तो धर्म आचरल्यावर काय प्राप्त होते, धर्म आचरला नाही तर काय प्राप्त होते, हे सविस्तर ज्ञान आज आपण प्राप्त करणार आहोत। आजचा व्हिडिओ नक्कीच खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच वृद्धी होणार आहे आणि म्हणून असा हा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। आणि म्हणून लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर असेच दररोज ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड होत असतात। आणि म्हणून नवीन दर्शकांसाठी सूचना, तुम्ही अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यातील सर्व असे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अविरतपणे पोहोचत राहतील। जुन्या दर्शकांना चॅनल पुनश्च सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही, ही सूचना फक्त नव्या दर्शकांसाठी आहे। मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आर्य कोण आहेत? स्वामींनी कोणाचं उदाहरण दिलं आर्य कोण आहेत हे सांगण्यासाठी? तर या प्रश्नाचं उत्तर काय, हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 469। एकायसा स्नान निषेधू। स्वामींनी एकायसाला स्नानाचा निषेध सांगितलेला आहे। कशामुळे सांगितला समोर पाहूया। गोसावियांसी उदयाचा पूजावसरू झाल्यानंतरे गोसावियांसी केदारा पश्चिमे निंबू। काही दर्शकांना असं वाटू शकते की मी सुरुवातीला म्हटलं की मी तुम्हाला युगाचे धर्म सांगणार आहे, जसं कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग आहे। या चार युगामध्ये कोणते कोणते धर्म आहेत, अधर्म आहेत, हे मी सांगणार आहे असं मी म्हटलं सुरुवातीला। परंतु चरित्र तर नवीनच चालू केले यांनी, असं वाटू शकते। परंतु याच चरित्रामध्ये समोर युगधर्माविषयी स्वामी निरूपण करतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला युगाचे धर्म कोणते आहेत ते पण व्यवस्थित समजतील। स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि स्वामींना केदाराच्या पश्चिमेला जो निंबू होता, म्हणजे लिंबाचं झाड होतं, तळी आसन असे त्याच्या खाली देव बसलेले होते। हे चरित्र पण पैठण येथीलच आहे आणि हे केदाराचं मंदिर जे सांगितलेलं आहे, निंब जे सांगितलेलं आहे, हाही पैठण नगरी मधीलच आहे। जवळी सारंग पंडित असती, जवळ सारंग पंडित होते। तेथ पुढा एकायसे गंगे स्नान करिता ती। तिथेच समोर गंगेमध्ये एकायसा स्नान करायला बसलेल्या होत्या। गोसावी देखता ती। एकायसा आंघोळ करायला लागलेले आहेत समोरच नदीमध्ये आणि स्वामी पाहत आहेत त्यांच्याकडे। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, हांगा पांड्या ये स्नान कांगा करिता ती। स्वामी म्हणतात सारंग पंडितांना, का हो पांड्या, हे एकायसा जी आहे ती का बरं स्नान करत आहे? याचे काही कोणी मेले? हिचं काय कोणी मेलं की काय गंगेमध्ये जाऊन स्नान करत आहे? नाजी या विधवा स्त्रिया यासी स्नान करणे लागे। सारंग पंडित म्हणतात, जी ह्या सर्व विधवा स्त्रिया आहेत आणि यांना असं गंगेवर स्नान करावंच लागते। मग एकायसे स्नान करुणी आली। मग एकायसा स्नान करून आल्या।
खांदावरी धोत्र, एकायसाच्या खांद्यावर धोत्र होतं, म्हणजे तिने प्रावरण केलेलं वस्त्र धुवून तिने खांद्यावर टाकून आणलेलं होतं. गोसावियांसी दंडवत घातले श्रीचरणा लागली. एकायसांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातलेले आहेत आणि पायाही पडलेली आहे. सर्वज्ञे म्हणितले, स्वामी म्हणतात, बाई तुम्ही स्नान का करा? स्वामी म्हणतात, बाई तुम्ही स्नान का बरं करता? काही तुमचे कोणी मेले? स्वामी म्हणतात, बाई तुमचं कोणी मेलं की काय? यावर एकायसा उत्तर देतात, नाजी, आम्ही विधवा स्त्रिया आम्हा स्नान करणे लागे. यावर एकायसा म्हणतात, आम्ही विधवा स्त्रिया आहोत, आम्हाला स्नान करावंच लागते. बाई तुमचा काही मृत्यपती, तुमचा तो नित्यपती की? मग स्वामी म्हणतात एकायसांना की तुमचा काही पती मृत्य आहे का? मरण पावणारा तुमचा पती आहे का? अहो तुमचा तर पती नित्यपती की, म्हणजे तुमचा पती नित्यपती आहे, त्याचा काळत्रयी नाश होत नाही, असा तो नित्य आहे, म्हणजेच परमेश्वर नित्य आहे आणि तोच तुमचा पती म्हणजे खरा मालक आहे. नित्य या शब्दाचा अर्थ काय? काळत्रयी नाश नाही, भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये ज्यांचा नाश होत नाही अशाला नित्य म्हणतात. परमेश्वर हे काळत्रयी नाश पावत नाहीत. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळामध्ये परमेश्वर हे आहेतच आहेत, अविनाशी आहेत, आणि म्हणून असे ते जे नित्यपती आहेत परमेश्वर, हे तुमचे पती असले पाहिजे. असे मरणारे पती काय कामाचे? आणि जो नित्यपती असतो तो तुमचं नित्य संरक्षण करेल. जर तुम्ही त्या नित्यपतीचे झालात तर, परमेश्वराला तुम्ही शरण निघालात तर परमेश्वर तुमचं रक्षण करतील, तुमचाही कधी नाश होऊ देणार नाहीत काळत्रयी, असं स्वामी इथे सांगतात. यावरी गोसाविनीचा अधिक्रमे युगधर्म निरोपिला. सूत्रपाठामध्ये जसा उचादिक्रमे युगधर्म आलेला आहे, सूत्रपाठामध्ये उचादिक्रमे आलेला आहे. म्हणजे कसा आलेला आहे तर ज्याप्रमाणे युग आहेत, श्रेष्ठ युग कृतयुग आहे, नंतर त्रेतयुग आहे, नंतर द्वापार, नंतर कलियुग, या क्रमाला उचादिक्रमे म्हणतात. म्हणजे पहिलं उच्च सांगितलं, कृतयुग सर्वात श्रेष्ठ उच्च युग आहे म्हणून सर्वात प्रथम त्याला सांगितलं, त्याविषयी सांगितलं. मग उतरत उतरत खाली उतरले खालच्या युगांकडे, कृत त्रेत द्वापार कली. सुरुवात उचादिक्रमे आहे उच्च युगापासून, म्हणून त्याला उचादिक्रमे म्हणतात. असा क्रम कुठे आलेला आहे? सूत्रपाठामध्ये असा क्रम आलेला आहे. आणि इथे चरित्रकार म्हणतात, यावरी गोसाविनीचादिक्रमे युगधर्म निरोपिला. या प्रसंगावर स्वामींनी निचादिक्रमे युगधर्म सांगितला, म्हणजे कलियुगापासून सुरुवात केली देवाने. पहिलं कलियुगाचा धर्म सांगितलेला आहे, कोणता धर्म आहे, कोणता अधर्म आहे, धर्माची प्राप्ती कोणती आहे, अधर्माची प्राप्ती कोणती आहे. मग कलियुगाचा सांगितल्यानंतर द्वापार युग, द्वापार युगाचा सांगितल्यानंतर त्रेतायुग, त्रेतायुगाचा सांगितल्यानंतर कृतयुग, असं निचादिक्रमे गेलेत देव. पहिलं नीच युग सांगितला म्हणजेच कलियुग सांगितला, कलियुग हे नीच युग आहे, या क्रमाने सांगत गेली म्हणून याला निचादिक्रमे म्हणतात. व्यवस्थित तुम्हाला समजलंच असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लक्षात राहणार नाही ही गोष्ट, तर लिहून घ्या, उचादिक्रमे कशाला म्हणतात आणि निचादिक्रमे कशाला म्हणतात. आता हे एवढं उदाहरणासहित लक्षात ठेवणं थोडंसं तुम्हाला कठीण वाटेल, तर मग मी आता तुम्हाला काय करतो, शब्दशः अर्थ सांगतो, जसा शब्द आहे तसा अर्थ सांगतो, म्हणजे तुमच्या पक्क लक्षात असेल. दोन शब्द आहेत, उचादिक्रमे निचादिक्रमे. शब्दशः अर्थ घेऊयात आपण. या उचादी या शब्दाचा संधी विग्रह करूया. उच आदी संधी विग्रह केल्यानंतर उचादी या शब्दापासून दोन शब्द तयार झाले, एक उच शब्द तयार झाला, एक आदी शब्द तयार झाला. म्हणजे अर्थ काय झाला, जे उच आहे, जे श्रेष्ठ आहे ते आदी म्हणजे अगोदर सांगितलेलं आहे, म्हणून त्याला उचादिक्रमे म्हणावं. मग आता निचादिक्रमे या शब्दाचा अर्थ काय, तर असाच अर्थ आहे. निचादी या शब्दाचा संधी विग्रह केला तर दोन शब्द तयार होतात, एक नीच शब्द तयार होतो, दुसरा शब्द आदी तयार होतो. तर निचादिक्रमे, नीच म्हणजे खालचा, आदी म्हणजे अगोदर सांगितलेला आहे, या क्रमाने निरूपण चालू आहे असा अर्थ होतो. तर हे दोन्ही अर्थ लक्षात असू द्या. शब्दशः अर्थ सांगितलेला संधी विग्रह करून हाही डायरीमध्ये लिहून घ्या आणि
जो अर्थ मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलेला आहे, जसं युगधर्माचं उदाहरण मी इथे सांगितलेलं आहे, कारण चरित्रामध्ये युगधर्माचं उदाहरण आलेलं आहे की निचादिक्रमे युगधर्म निरूपिला म्हणून, तर हेही लक्षात असू द्या. तर स्वामी युगधर्माचं निरूपण चालू करतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई 4 लक्ष कलियुग. स्वामी म्हणतात, बाई 4 लक्ष कलियुग आहे. कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म. कलियुगामध्ये तीर्थ क्षेत्र व्रत दान हा धर्म आहे. तीर्थाच्या ठिकाणी जाऊन काही पूजाविधी करणे हाही धर्म आहे. क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन काही पूजाविधी करणे हाही धर्म आहे. तीर्थ कशाला म्हणावं? जिथे पाण्याच्या आश्रित देवतेचं सामर्थ्य आहे त्याला तीर्थ म्हणावं. क्षेत्र कशाला म्हणावं? क्षेत्र म्हणजे जिथे मूर्ती मांडलेली आहे, पाषाणाच्या आश्रित किंवा एखाद्या मूर्तीच्या आश्रित सामर्थ्य आहे देवतेचं, त्याला क्षेत्र म्हणावं. व्रत कशाला म्हणावं? व्रत म्हणजे व्रत घेणे, उपवास धरणे, किंवा काही लोक विशिष्ट व्रत धरतात की अमकी अमकी क्रिया केल्याशिवाय पुढे काही अन्न पाणी घ्यायचं नाही, तर याला व्रत म्हणतात. आणि दान, दान म्हणजे दान धर्म करणे, हा धर्म. हे 4 धर्म आहेत कलियुगातील. हिंसा अधर्म, कलियुगामध्ये हिंसा करणे हा अधर्म आहे. जर हिंसा जर कुणी केली तर त्याला भयंकर नरक भोगावे लागतात. हे जे काही लोक नॉनव्हेज वगैरे खातात यांनाही भयंकर नरक भोगावे लागणार आहेत. फक्त कशासाठी? जिभीचे चोचले पुरवण्यासाठी. आणि असा दुर्व्यवहार म्हणजे जीवाला मारून खाणे, बकरीला मारून खाणे, कोंबड्याला मारून खाणे, हा दुर्व्यवहारच झाला, भ्रष्टाचारच झाला एक प्रकारचा. तर हे असं करण्यासाठी हे लोक असे नको नको ते व्यसन करतात, दुर्व्यवहार करतात, भ्रष्टाचार चालू आहे सर्व. जीवाला मारून खाणं म्हणजे काय सदाचार आहे का? भ्रष्टाचारच आहे तो पण. तर असा हिंसा अधर्म सांगितलेला आहे देवाने. मग आता धर्म कोणता आहे बरं? धर्मातव अंतराळ प्राप्ती फळ. कलियुग हे जे युग आहे, या कलियुगामध्ये जे देवतेचं अधिष्ठान चालते, या कलियुगावर ज्यांची सत्ता आहे त्या कोणत्या देवता आहेत? 3 देवता आहेत. एक आहे अंतराळीची गणगंधर्व, दुसरी आहे अष्टदेवनीची देवता, तिसरी आहे यक्षिणी देवता कर्मभूमीची. तर या 3 देवतेचं अधिष्ठान, या 3 देवतेची सत्ता या कलियुगावर आहे. तर स्वामी काय म्हणतात? धर्मात अंतराळ प्राप्ती फळ. ज्याने चांगला उत्तम दर्जाचा धर्माचा आचार केला त्याला अंतराळ प्राप्ती होते. म्हणजे जे अंतराळीचे गणगंधर्व आहेत, श्रेष्ठ देवता, तिची प्राप्ती होते. अधर्मातव नरक, अधर्माचं आचरण केलं तर नरकात जावं लागते. उत्तमाधर्मातव अंतराळ प्राप्ती फळ. उत्तम धर्माचं आचरण केलं, चांगलं धर्माचं आचरण केलं तर अंतराळ देवतेची प्राप्ती होते. मध्यमाधर्मातव अष्टदेव योनी प्राप्ती फळ. मध्यम धर्माचा आचार केला परंतु एकदम उत्तम प्रकारे नाही, मध्यम प्रकारे आचार केला धर्माचा, तर अष्टदेवनी जी देवता आहे त्या देवतेची प्राप्ती होते असं देव म्हणतात. इथे स्वामी असं सांगतात की त्यांचं फळ मिळते या जीवाला, ज्याने धर्माचं आचरण केलं मध्यम स्वरूपात त्याला अष्टदेवनी देवतेचं फळ प्राप्त होते असं स्वामी इथे म्हणतात. कणीयसा धर्मातव अधोनिक प्राप्ती फळ. जर कणीयस धर्माचं आचरण केलं, कणीयस म्हणजे काय? एकदम हीन प्रकारे, हीन दर्जाचं आचरण केलं, उत्तम नाही मध्यम नाही, कणीयस म्हणजे एकदमच निकृष्ट दर्जाचं आचरण केलं, ज्याला आपण म्हणतो किमान धर्माचा आचार करणे. किमान म्हणजे काय? कमीत कमी धर्माचा आचार केला. तर हा किमान जो धर्माचा आचार करतो माणूस, एकदम कणीयस म्हणजे एकदम कमी धर्माचा आचार करतो, त्याला अधोनिक प्राप्ती फळ म्हणजे जे कर्मभूमीची जी यक्षिणी देवता आहे त्या देवतेची प्राप्ती होते. किंवा इतर जे देवता आहेत मग ते त्या जीवाचं जसं अर्जकत्व आहे त्याप्रमाणे देवता ठरल्या जातात. थोडंसं उत्तम असेल तर मग यक्षिणीच्या थोडी वरची देवता, किंवा मग जे काही यक्षिणी किंवा तत्सादृश्य कर्मभूमीच्या देवता आहेत त्यांच्या ठिकाणी प्राप्ती होते. 8 लक्ष द्वापर. कलियुगाचं समजलं तुम्हाला? धर्म केला तर देवतेची प्राप्ती, अधर्म केला तर नरकात जावं लागते. आणि अधर्म काय? हिंसा हा अधर्म आहे. पुढे देव आता द्वापार युगाचा धर्म सांगतात. पुढे आता देव द्वापार युगीचा धर्म सांगतात. 8 लक्ष द्वापर, 8 लाख वर्षाचं द्वापार युग आहे
कलियुग किती वर्षाचं सांगितलं देवाने? 4 लक्ष कलियुग म्हणजे 4 लाख वर्षाचं कलियुग आहे. आपण ज्या युगामध्ये जगत आहोत ह्या कलियुगामध्ये 4 लाख वर्ष या युगाचं आयुष्य आहे बरं का. हे कलियुग किती वर्षाचं आहे? 4 लाख वर्षाचं. आणि त्यापैकी किती वर्ष झाले मी दररोज तुम्हाला सांगत असतो. युगाब्ध. युगाब्ध म्हणजे काय असते बरं? तर युग चालू होऊन किती वर्ष झाले तो आकडा असतो. तर मी आज तिथीवार सांगताना तुम्हाला मी काय सांगितलं? युगाब्ध. युगाब्ध 5123 म्हणजेच कलियुग चालू होऊन 5123 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर विचार करा तुम्ही, अजून किती वर्ष राहिले कलियुग? अजून किती अधर्म माजेल या कलियुगामध्ये आपण विचारही करू शकत नाही. आणि म्हणून धर्माला जागरूक राहा. लहान लेकरांवर धर्माचे संस्कार करा. यामध्ये धर्माचा काही फायदा नाही. तुम्ही जर धर्माचं आचरण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. यामध्ये तुमचा फायदा आहे. धर्मो रक्षति रक्षितः म्हणतात. तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमची नक्कीच रक्षा करणार. हे लक्षात असू द्या. तर स्वामी म्हणतात 8 लाख वर्षाचं द्वापार युग आहे. आणि द्वापार युगामध्ये कोणता धर्म आहे बरं? तर स्वामी म्हणतात द्वापरी याग हा धर्म. म्हणजे याग करणे म्हणजे यज्ञ करणे. यज्ञ करणे हा एक धर्म आहे तिथला. एक धर्म म्हणजे काय तर तिथला हा एकमेवच धर्म आहे. द्वापार युगामध्ये यज्ञ करणे हाच धर्म आहे. दुसरा कोणता धर्मच नाही तिथे. तीर्थक्षेत्र व्रतदान अधर्म. तिथे जर कोणी तीर्थक्षेत्र व्रतदान या धर्माचं आचरण करत असेल तर त्याला तिथे अधर्म म्हटल्या जातो. धर्मातव स्वर्ग प्राप्ती फळ. धर्माचं आचरण केलं तर स्वर्गाची प्राप्ती होते. आणि अधर्माचं आचरण केलं तर खालीली योगी जन्म. अधर्माचं आचरण केलं तर खालच्या युगामध्ये जन्म होतो. कारण द्वापारयुगीचा अधर्म कोणता आहे? तीर्थक्षेत्र व्रतदान हा अधर्म आहे. आणि हाच अधर्म कोण्या युगामधला धर्म आहे? तर कलियुगामधला धर्म आहे. आणि म्हणून द्वापारयुगीचा मनुष्य त्याने जर तीर्थक्षेत्र व्रतदानाचं आचरण केलं तर तो कलियुगामध्ये जन्माला येतो. कारण त्याने खालच्या युगीचा धर्म वरच्या युगी आचरण केलेला आहे म्हणून. आणि म्हणून स्वामी म्हणतात इथे अधर्मातव खालीली युगी जन्म. अधर्माचं आचरण केलं तर खालच्या युगामध्ये जन्म होतो. 16 लक्ष त्रेती भक्ती हा धर्म. 16 लाख वर्षाचं त्रेतायुग आहे. द्वापार युगाचा विषय संपला. द्वापारयुगीचा धर्मही सांगितला स्वामींनी, अधर्मही सांगितलेला आहे. आता त्रेतायुगाकडे स्वामी वळालेले आहेत. त्रेतायुगीचा कोणता धर्म आहे, कोणता अधर्म आहे, किती वर्ष ते युग चालणार आहे ते सर्व देव सांगतात. 16 लक्ष त्रेत म्हणजे 16 लाख वर्षाचं त्रेतायुग आहे. त्रेती भक्ती हा धर्म. त्रेतायुगामध्ये भक्ती करणे हा धर्म आहे. आता भक्ती म्हणावं तरी कशाला बरं? तर त्या युगामध्ये भक्ती करणे म्हणजे कोणाची? तर आई वडिलांची भक्ती करणे हा धर्म आहे. आई वडील नसतील तर जे गुरु आहेत त्या गुरूंची भक्ती करणे हा धर्म आहे. आणि गुरुही संपले तर जो कोणी आपला वडील बंधू आहे त्याची भक्ती करणे हा तेथील धर्म आहे. ज्याप्रमाणे भरताने राज्य चालवलं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून, तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो लहान्या भावाने म्हणजे भरताने वडील बंधूची म्हणजे रामाची भक्तीच केलेली आहे. तर तिथला धर्मच होता. कुठला? त्रेतायुगातला. राम कुठला होता? त्रेतायुगामधला होता. तर त्रेतायुगामध्ये भक्ती करणे हा धर्म होता. तर भक्ती कशी केली जाते त्या संदर्भामध्ये एक श्लोक आलेला आहे ज्यामध्ये 16 प्रकार सांगितलेले आहेत. तो श्लोक लिहून घ्या, तुमच्या कामाला येईल. आणि पाठही करून घ्या, त्याचं पाठांतर करा चांगलं. श्लोक असा आहे: आव्हानम आसनम पाद्यम अर्घ्यदानम अतः परम मधुपर्क पवितंच स्नानम वस्त्रम विभूषणम धूप दीपंच नैवेद्यम फलतांबूलमेव च पुष्पांजलिर्नमस्कारो इति षोडशोपचारा स्मृतः. अशी 16 प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये भक्ती करायची. श्लोक तर तुम्हाला लक्षात आलाच असेल, श्लोक लिहूनही घेतला असेल तुम्ही. आता याचा अर्थ पाहूया आपण, कारण तुम्हाला नुसता श्लोक सांगितल्यानंतर अर्थ समजणार नाही. तर आता याचा सविस्तर आपण अर्थ पाहूया. आव्हानम म्हणजे आव्हान करणे, म्हणजे निमंत्रण देणे. आसनम म्हणजे ज्या गुरुला आपण बोलवलेलं आहे त्यांना आसन बसायला टाकणे. पाद्यम म्हणजे पाय धुणे. अर्घ्यदान म्हणजे काय? तर संकल्प करणे, मंत्रोच्चार करून संकल्प सोडणे.
त्याला अर्घ्यदान म्हणतात. मधुपर्क म्हणजे पेय देणे, काहीतरी पिण्याला देणे. पवितंच म्हणजे पवते घालणे त्यांना. स्नानम म्हणजे स्नान त्यांना घालणे, आंघोळ घालणे छानपैकी. वस्त्र म्हणजे त्यांना नवीन वस्त्र अर्पण करणे. विभूषण म्हणजे चांगले अलंकार देणे त्यांना. धूपम म्हणजे काय तर धूप दाखवणे. दीपम म्हणजे काय तर आरती ओवाळणे. नैवेद्य म्हणजे त्यांना जेवायला घालणे. फल म्हणजे फळ देणे खाण्यासाठी. तांबूळ म्हणजे विडा देणे, पान देणे. पुष्पांजली म्हणजे पुष्पांची अंजली वाहणे. जी आपली अंजुळी आहे, अंजुळ भरून फुलं वाहणे, त्याला पुष्पांजली म्हणतात. फुलं वाहणे असे म्हणू शकतो आपण. ओंजळीभर वाहा की 2 फुलं वाहा. नमस्कार म्हणजे नमस्कार करणे, अशी सर्व विधी करून नमस्कार करणे. असे 16 प्रकार सांगितलेले आहेत कशी पूजा विधी करावी. तर या प्रकारे पूजा विधी चालायची त्रेतायुगामध्ये. हा तेथील धर्म होता त्रेतायुगामध्ये. अशी भक्ती आई वडिलांची करावी लागायची. त्या भक्तीला श्रेष्ठ मानायचे. कारण लक्षण स्थळामध्ये आलेलंच आहे की मात्या पित्याची जर भक्ती केली तुम्ही तर त्याला उत्तम भक्ती म्हणावं. गुरुची भक्ती केली तर त्याला मध्यम प्रकारची भक्ती म्हणावी. आणि वडील बंधूची केली तर कनियस प्रकारची म्हणजे एकदम कमी दर्जाची भक्ती आपण म्हणू शकतो. उत्तम दर्जा मात्या पित्याचा, मध्यम दर्जा गुरुचा आणि कनियस दर्जा जो आहे तो वडील बंधूचा आहे. मग आता एवढाच भेद आहे का याच्यामध्ये? तर भरपूर भेद आहे त्याच्यामध्ये भक्ती करण्यामध्ये. हे मुख्यत्वे 3 पात्र सांगितले तुम्हाला. या 3 ठिकाणी अशी भक्ती होऊ शकते. मग यामध्ये भरपूर भेद आहेत ज्यामध्ये धर्माचे पात्र वेगळे वेगळे ठरू शकतात. तर हा आहे भक्ती धर्म. कोण्या युगाचा? तर त्रेतायुगामध्ये अशी भक्ती करायला सांगितलेली आहे. अशी भक्ती केली की मग तुम्हाला प्राप्ती कोण्या ठिकाणची होते तेही स्वामी सांगतात. तुम्हाला म्हणजे तुम्ही आचरण करा असं म्हणत नाही बरं का मी. तर त्या युगीचा धर्म आहे, त्या युगामध्ये ते लोक तसे आचरण करायचे, एवढंच मला सांगायचं आहे. आपण आहोत ईश्वराची भक्ती करणारे. आपल्याला फक्त आणि फक्त ईश्वराची भक्ती करायची आहे. स्वामी म्हणतात त्रेतायुगातील भक्ती हा धर्म जर आचार केला व्यवस्थित जीवाने तर धर्मात कैलास वैकुंठ प्राप्ती फळ. कैलाशामध्ये जो महादेव असतो त्याची प्राप्ती होईल. वैकुंठामध्ये कोण असतो? विष्णू असतो. तर त्या विष्णूची प्राप्ती होईल. आणि सत्यलोकात कोण असतो? ब्रह्म असतो. तर ब्रह्मदेवाची प्राप्ती होऊ शकते. असं इथे स्वामी सांगतात. धर्माचं आचरण केलं त्रेतायुगामध्ये भक्तीचं तर. अधर्मातव खालीली योगी जन्म. आणि अधर्म केला तर काय होईल? खालील युगी जन्म होईल. अधर्मातव खालीली योगी जन्म. आणि अधर्माचं आचरण केलं तर खालच्या युगामध्ये जन्माला यावं लागेल. कशामुळे खालच्या युगामध्ये जन्माला यावं लागते? कारण या त्रेतायुगामध्ये जो अधर्म आहे तो खालच्या युगातलाच असणार आहे. खालच्या युगातला धर्म वरच्या युगामध्ये अधर्म. म्हणजेच काय? द्वापार युगामध्ये यज्ञ करणे हा धर्म होता, तर त्रेतायुगामध्ये तोच यज्ञ जर कोणी केला तर तो अधर्म आहे आणि म्हणून त्याला द्वापार युगामध्ये जन्माला घालतात. तर द्वापार युगामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे यज्ञ करणे हा धर्म आहे. तर काय एक यज्ञ केलं म्हणजे धर्म झाला का पूर्ण? तसं नाही. द्वापार युगामध्ये पण 100 यज्ञ करावे लागायचे. 100 यज्ञ जर एखाद्या माणसाने त्याच्या आयुष्यात पूर्ण केले तरच त्याला स्वर्गाची प्राप्ती व्हायची. आणि एक जर यज्ञ करतो म्हटलं तर पैसाच पैसा खर्च करावा लागायचा. खूप दान धर्म, पंक्ती, पाणी, हे ते खूप खर्च करावा लागायचा. एवढा मोठा पांडू राजा होता, पांडवांचा वडील. त्याच्या आयुष्यात तो फक्त 99 यज्ञ करू शकला. 100वा यज्ञ करायच्या अगोदरच मरून गेला. म्हणजे 100 यज्ञ करणं काही साधारण गोष्ट नाही. आणि एक यज्ञ कमी केला म्हणून त्या पांडू राजाला स्वर्गाच्या इंद्रदेवतेने पायरीत घालून ठेवलं होतं. 99 यज्ञ केले पांडुराजाने, त्याचं काहीच वाटलं नाही इंद्राला. त्याला सरळ पायरीमध्ये घालून टाकलं. लोक सर्व पाय देऊन चालत होते त्याच्यावर. म्हणजे तुम्ही विचार करा देवता किती निकृष्ट आणि निर्यदायक असतात. त्यांना नरक द्यावे वाटतात जीवाला कधी पण. या जीवाने 99 यज्ञ केले, जाऊ द्या, एक यज्ञ राहिला तर काय झालं, देऊ याला फळ, असं देवता कधीच म्हणत नाही. फक्त ते परमेश्वर म्हणतात. परमेश्वर म्हणतात जाऊ द्या, एवढं तेवढं कमी पडलं, आमच्यातर्फे आम्ही पूर्ण करून घेऊ क्रिया. जसं परमेश्वर म्हणतात तसं कधीच देवता म्हणत नसते. देवता म्हणते बरं झालं कमी केलं, याला नरकात टाका, आता सोडू द्या नरकामध्ये, याला असंच पाहिजे. कारण देवता म्हणजे आपली आई नाहीच. आई कोण आहे? आई तर आपली परमेश्वर आहे. आणि आईला कधीही वाटत नाही की आपलं लेकरू नरकात जावं.
तर तसंच परमेश्वर म्हणतात जाऊ द्या, एवढं तेवढं जर कमी राहिलं विधीमध्ये आचरण करण्यामध्ये, थोडंसं पुण्य कमी जरी पडत असेल तर देव म्हणतात जाऊ द्या, त्याचं पुण्य थोडंसं वाढवून द्या, म्हणजे आपोआप पाप कमी होऊन जाईल. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो, महादोबा भक्त होते. महादोबा भक्त तलवार काढून आले होते. औरंगलला असताना देवावर तलवार काढून आले होते, देवाला मारून टाकणार होते महादोबा भक्त. परंतु देवाने काय केलं? प्रेमाचा संचार केला. चौघडकीचे प्रेमीय बनले ते. तर परमेश्वर असे करत असतात, कोणी मारायला जरी आलं तर देव म्हणतात नाही नाही, त्याचं काहीतरी आपण भलं केलं पाहिजे. तर त्या महादोबा भक्ताची कणव तशी होती, परंतु कुठेतरी हे जी वाईट चाल होती, ईश्वराच्या ठिकाणी हनन घडावं, ही चाल पुढे चालत होती, म्हणून ते तलवार काढून आले होते. परंतु देवाने काय केलं? जी चांगली चाल, पुण्याची चाल जी होती, थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, पुण्याईचा जो वेल होता तो थोडा कमी पडत होता, पापाचा वेल फार उंच गेलेला होता. परंतु देवाने स्वतःच्या पदरातून दिल्यासारखं दिलं त्यांना. पुण्याचा वेल देवाने वर वाढवला, पापाचा वेल खाली दाबून टाकला. तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत सांगितलं. तर असं देवाने केलं आणि त्या महादोबा भक्ताला प्रेमदान दिलं आणि ईश्वर प्राप्ती करून दिली. या ठिकाणी जर देवता असती तर या जीवाला नित्य नरकात टाकलं असतं. सृष्टी संपेपर्यंत नरक संपले नसते मग महादोबा भक्ताचे. आणि म्हणून मी वारंवार तुम्हा सर्वांना सांगतो की ईश्वराची अनन्य भावे भक्ती करा. देवतेकडे जाऊ नका, देवतेच्या धर्माचं आचरण करू नका, एकनिष्ठतेने परमेश्वराचे व्हा. परमेश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. तर इथे देव म्हणतात अधर्मातो खालील युगी जन्म. खालच्या युगामध्ये जन्माला जावं लागते जर अधर्म आचरण केला तर. इथं त्रेतायुगाचं संपलं. आता कृतयुगाविषयी देव सांगतात, 32 लक्ष कृतयुग, कृतयुगी आत्मोपास्ती हा धर्म. 32 लक्ष कृतयुग आहे, 32 लाख वर्षाचं कृतयुग आहे. कृतयुगामध्ये आत्मोपास्ती हा धर्म आहे, म्हणजेच संलग्नाची उपासना करणे हा धर्म आहे. भक्ती अधर्म म्हणजे खालच्या युगातला धर्म वर जर आचरण केला, म्हणजे त्रेतायुगामध्ये भक्ती धर्म आहे, तो जर भक्ती धर्म कृतयुगामध्ये आचरला तर तो अधर्म होतो. तर भक्ती हा अधर्म आहे कृतयुगामध्ये. धर्मात चैतन्य प्राप्ती फळ. धर्माचं आचरण केलं तर चैतन्य मायेचं फळ मिळते. अधर्मात खालील योगी जन्म. अधर्माचं आचरण केलं म्हणजे भक्तीचा आचार केला तर कृतयुगातला माणूस असला तरी पुढच्या जन्मी तो त्रेतायुगामध्ये जाणार, कारण त्याने अधर्माचं आचरण केलं. कृतयुगी लक्षभरी आयुष्य. कृतयुगामध्ये लक्षभरी म्हणजे 1 लाख वर्षाचं आयुष्य आहे. त्रेती 10 सहस्त्र. त्रेतायुगामध्ये 10 सहस्त्र आयुष्य आहे, म्हणजे 10,000 वर्ष. हे जे कृतयुगाचं आयुष्य सांगितलेलं आहे यामध्ये लक्षभरी शब्द वापरलेला आहे. नुसतं लक्ष आयुष्य नाही सांगितलं. कशामुळे? लक्षभरी म्हणजे 1 लाख वर्ष तो माणूस जगतोच, हा तिथला नियम आहे. कृतयुगामध्ये माणूस जन्माला आला की 1 लाख वर्ष तो जगणारच, म्हणून स्वामींनी इथे भरी हा शब्द वापरला, लक्षभरी आयुष्य. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य आहे. द्वापारी सहस्त्र. द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य आहे. कलियुगी शत. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. याच युगाचा धर्मी परमेश्वरू नेनिजे न पविजे. परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे. परमेश्वरे परमेश्वरू पाविजे. या चहुयुगाचा धर्मी म्हणजे या चहुयुगाच्या धर्माच्या माध्यमातून, 4 युगाचे कोणते धर्म? कलियुगीचा तीर्थक्षेत्र व्रतदान, द्वापारयुगाचा यज्ञ करणे हा धर्म आहे, त्रेतायुगाचा भक्ती करणे आणि कृतयुगाचा आत्मोपास्ती धर्म आहे. या 4 युगाच्या धर्मातून परमेश्वर नेणीजे म्हणजे या 4 युगाच्या धर्माचा अभ्यास करतो म्हटलं आणि परमेश्वराची जाणीव प्राप्त करतो, परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करतो म्हटलं तर ते शक्य नाही असं देव म्हणतात. या चहुयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे. या 4ही युगाच्या धर्मातून परमेश्वर नेणीजे म्हणजे परमेश्वराची माहिती आपल्याला प्राप्त होत नाही. न पविजे, आता माहितीच प्राप्त झाली नाही परमेश्वराची तर पावणार कसा आपल्याला परमेश्वर, किंवा ईश्वर प्राप्ती कशी होणार? आपल्याला होणार नाही. आणि म्हणून देव म्हणतात या चहुयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे न पविजे म्हणजे माहितीही होत नाही आणि न पविजे म्हणजे प्राप्तही होत नाही. मग आता परमेश्वर कोणाला माहितीच होत नाही का? परमेश्वर कोणाला प्राप्तच होत नाही का? मग पुढे देव म्हणतात परमेश्वरे परमेश्वरू जाणीजे. स्वामी म्हणतात परमेश्वरे म्हणजेच काय तर ब्रह्मविद्या शास्त्रे करून परमेश्वराने जे ब्रह्मविद्या सांगितली, परमेश्वरे म्हणजे परमेश्वराने जे ब्रह्मविद्या सांगितलेली आहे त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून परमेश्वर जाणीजे. त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातूनच तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होणार आहे, परमेश्वराची जाणीव होणार आहे तुम्हाला.
परमेश्वरे परमेश्वरूपा विजे. आणि मग या ब्रह्मविद्ये करून तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही त्याचं आचरण केल्यानंतर परमेश्वरे परमेश्वरूपा विजे म्हणजे या ब्रह्मविद्याशास्त्रे करून या ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करून आचरण करूनच परमेश्वर पाविजे म्हणजे ईश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. ए तुलेनी बाया श्रीचरणा लागलिया मग घेलिया. एवढ्याने मग त्या बाया देवाच्या पाया पडतात आणि मग निघून जातात. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञानसत्रातील ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि नक्कीच तुम्हालाही वाटलं असेल खरंच आजचा व्हिडिओ ज्ञानवर्धक होता. तर मग लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि त्यांच्याही ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. कारण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये चारही युगाचे धर्म कोणते आहेत, अधर्म कोणते आहेत, त्या युगांची कालमर्यादा काय आहे, मनुष्याचं जीवन किती आहे, किती आयुष्य आहे, हे सर्व यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर केला पाहिजे. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन दर्शकांनी अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मी जे काही अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाहीत. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, चारी युगातील धर्म कोणते? कृत, त्रेत, द्वापार, कली. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या चारही युगामध्ये कोणते कोणते धर्म सांगितलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजच्या ज्ञान सत्रातील हाच प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आर्य कोण आहेत? आर्य ते आहेत जे समाजासाठी काहीतरी चांगलं करतात. जे काही मनुष्य व्यवस्था ठरलेली आहे, ज्या काही वाईट परंपरा आहेत त्यांच्या विरोधात जे बंड करतात आणि समाजासाठी काहीतरी चांगलं काम करतात आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवतात, अशा व्यक्तींना आर्य म्हणता येते. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्पृश्यता अस्पृश्यता याविषयी खूप मोठं काम केलं, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. आणि श्री गोविंदप्रभू महाराजांनी खूप मोठं काम केलं रुद्धपूरमध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. तर त्या काळातील जी मनुष्य व्यवस्था ठरलेली होती समाजाची, त्या विरोधात बंड पुकारलेला आहे स्वामींनी, श्री गोविंदप्रभू महाराजांनी. जसं श्री गोविंदप्रभू महाराजांविषयी स्वामी म्हटले की श्री गोविंदप्रभू महाराज आर्य आहेत, आम्हीही आर्य आहोत, यावरून आपल्याला हे सर्व लक्षात येते. दुसरा प्रश्न होता, स्वामींनी कोणाचं उदाहरण दिलं? स्वामींनी कोणाचं उदाहरण दिलं? तर स्वामींनी उदाहरण दिलं गोविंदप्रभू महाराजांचं आणि स्वतःचं उदाहरण दिलं की आम्ही आर्य आहोत म्हणून. काही आपल्या दर्शकांनी असं उत्तर दिलं की स्वामींनी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. आता वास्तविक पाहायला गेलं तर शिवाजी महाराज नंतर झालेले आहेत, स्वामी अगोदर झालेले आहेत. मग स्वामी कसे उदाहरण देतील शिवाजी महाराजांचं? ते जे शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं ते मी दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, पोथी ऐकताना लक्ष देऊन ऐका. थोडंही इकडे तिकडे लक्ष गेले की अशी गफलत होऊन जाते. तर असं पुन्हा होऊ नये, तर ध्यान देऊन पोथी ऐकत जा. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर अचूक आणि बरोबर दिलं, त्याचप्रमाणे आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं तुम्ही उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये एकाईसा कर्मी मुद्रिका फेडवणे हे चरित्र आपण पाहणार आहोत. तथा विश्वपती निरूपणे, स्वामी विश्वपती विषयी निरूपण करतात. पार्वती भुवनी पुरुषोत्तम देवाचे पागडे स्वीकारू हेही चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर एकंदरीत आपण 2-3 चरित्र पाहणार आहोत उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड